जय शिवराय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नवनीत म्हात्रे लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. भावना, आजचा विषय असा आहे की अधिक मेडिसिन खाल्ल्यामुळे आपल्या किडन्या खराब होतात, सर्वांनाच माहिती आहे. परंतु ह्याच किडन्या वाचवण्यासाठी आपल्याला लाईफ टाईम पुन्हा गोळ्या खाव्या लागतात. काय गणित वेगळं आहे ना, म्हणजे विचित्र गणित आहे. तर विषय आपण स्टार्ट करूया, सुरू करूया. तर कंटिन्यू राहायचं. छोटासाच व्हिडिओ बनवतोय आणि स्किप करू नका, कारण की खूप प्रत्येकाच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे काही मुद्दे असतात, पॉईंट असतात. तर तुम्ही जो किडनी फेल पेशंट असतो तो डॉक्टरांकडे जातो ना, तेव्हा डॉक्टर त्याला हाच प्रश्न विचारतात की तुम्ही कुठला सप्लिमेंट वगैरे घेत होता का, तरी कुठल्या गोळ्या वगैरे काय खात होता का. मग आपण कदाचित बोलतो हो मी गोळ्या खात होतो. तर मग डॉक्टर बोलतात की ठीक आहे, त्याचाच परिणाम तुमच्या किडन्यावर झालेला आहे. सर्व तुम्हाला माहितीच आहे. आपण फक्त आपलाच एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. म्हणजे इतर ज्ञान आहे ना, ते तुम्हाला जास्त मी पाजरत नसतो. म्हणजे इतरांचं काय सांगत नाही, मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. आता हा मला काही गोष्टी कशा समजल्या, म्हणजे मी स्वतःने 2.5 वर्ष मेडिसिन खाल्लेले आहेत, गोळ्या खाल्लेल्या 2.5 वर्ष. आता मी तर तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी बॉडी बनवण्यासाठी मेडिसिन खाल्ले असतील, या काहीतरी माझ्या फायद्यासाठी खाल्ले असतील. तर मित्रांनो, माझ्या फायद्यासाठीच खाल्ल्या होत्या, पण त्याचं कारण काहीतरी वेगळं होतं. डॉक्टरांनीच मला सांगितले होते खाण्यासाठी. आता ह्या मेडिसिन खाल्ल्या, त्याचा परिणाम माझ्या किडनीवरती पडेल एवढं मला माहिती नव्हतं. कोविडमध्ये आपण ज्यावेळी लस घेतली ना, या लसीने बरेच जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत. म्हणजे कोणाला अटॅक येतात, कोणाच्या किडन्या फेल होतात, कोणाचं हार्ट खराब होतं, कोणाचं म्हणजे बरेच प्रॉब्लेम निघालेत. आता खरंच हे ह्या कोविडच्या लसीमुळे झालेत का, तर मित्रांनो कदाचित झालेसुद्धा असतील. आता मलासुद्धा असंच वाटायचं की यार मी पण कोविडची लस घेतली होती, त्याच्यामुळेच माझ्या किडन्या खराब झाल्या असतील कदाचित. आता बरेच असे प्रश्न विचित्र आहेत, काही म्हणजे चांगले पण आहेत, काही वाईटसुद्धा आहेत. विषय माझा एवढाच आहे की ज्या मेडिसिनमुळे आपल्या किडन्या खराब होतात, मग त्याच किडन्या वाचवण्यासाठी आपण लाईफ टाईम गोळ्या का खातो. मग त्या गोळ्यांनी आपल्या किडन्या का पुन्हा रिटर्न खराब होऊ शकत नाही. पण त्याचं काहीतरी महत्त्व आहे. आता मी तुम्हाला महत्त्व सांगतो. आता हे महत्त्व मला स्वतःला माहिती नव्हतं. हे डॉक्टरांनीच मला सांगितलं, समजावून सांगितलं की कशासाठी आपल्याला गोळ्या खाव्या लागतात त्या. तर भाऊ, तुम्हाला माहिती आहे काय, लोखंड असतो, या लोखंडावर ज्याला आपण फटके मारतो, या लोखंड ज्यावेळेला तुटतो, ते जॉईंट करण्यासाठी आपल्याला ते वेल्डिंग करावी लागते. आणि मग वेल्डिंग केल्याच्या नंतर ना ते जॉईंट होतं. परंतु पुन्हा जर त्याच लोखंडावर फटका मारला ना, तर पुन्हा रिटर्न तुटतो ना. ते जिथं पण वेल्डिंग केली असतं ना, तिथूनच पुन्हा रिटर्न तुटतं. कारण की तो पार्ट असतो, तो भाग असतो ना, तो त्या भागाला एक्सेप्ट केलेला नसतो. म्हणजे तो जॉईंट नसतो पूर्णपणे. किती हातोडी फटके मारल्या पण ते वेल्डिंग जिथे केले तीच भाग तुटतो. मग ते वाचवायचं असेल तर त्या साईडला आपल्याला काहीतरी वेगळं म्हणजे प्लेट वगैरे लावायला लागते, या साईडला एक्स्ट्रा काहीतरी लावायला लागतं, काहीतरी एक्स्ट्रा, जेणेकरून तो मजबूत राहील. तर मित्रांनो, आपल्या किडनीचं सुद्धा तहाच आहे. आपल्या शरीरामध्ये जो किडनीचा भाग वेगळा टाकता आपल्यामध्ये पोटामध्ये, तो भाग असतो ना, तो आपल्या शरीर एक्सेप्ट करत नसतो. म्हणजे भले तो काही असतो, ते मग तो शरीराचा भाग आपला त्या किडनीला एक्सेप्ट करत नाही. जे आपण उघड्यावर जे पदार्थ असतात ते आपण बिंदासपणे खातो. आता त्यामध्ये कितीतरी माशा बसलेल्या असतात, कितीतरी कीटाणू वगैरे असतात, बिंदास खातो आपण. कधी कधी तर आपण म्हणजे एखादं कुठल्या झाडाखाली गेलो, एखादं फळ वगैरे पडलेलं असतं, तो आपण बिंदास फटाक्षे उचलतो, न धुता आपण खाऊन टाकतो. आपण हात कधी कधी न धुता जेवतो. मग जे आपल्या हाताचे सर्व कीटाणू असतात ते आपल्या तोंडात जातात. परंतु आपल्या शरीरामध्ये गेलेले जे कीटाणू असतात ना, ते आपोआप मरून जातात. कारण की आपल्या शरीरामध्ये एवढी पॉवर आहे, ताकद आहे, शक्ती आहे. ह्या गोष्टी सर्व नॅचरल आहेत आणि ह्या सर्व नॅचरल गोष्टी असतात ना, ते आपल्या शरीराला असं जाणवत नाही. मग जर समजा कधीतरी असतं त्याला इन्फेक्शन होतं आणि आपल्याला ताप, सर्दी, खोकला हे आजार त्यामुळेच होत असतात. परंतु ज्यावेळी आपल्या किडनीचं ट्रान्सप्लांट होतं ना, आणि जी किडनी आपल्याला एखाद्या डोनरची लावली जाते, ती किडनी असताना तो भाग वेगळा असतो. शरीर आपला तिला एक्सेप्ट करत नाही. आता एक्सेप्ट ह्यासाठी करत नाही कारण की तो पार्टच वेगळा आहे. भले तो आपल्या शरीराला जॉईंट झाला ना, तरी तो आपल्या शरीर पूर्णपणे त्याला म्हणजे ऑब्झर्व करणं, एक्सेप्ट करत नाही. सॉरी, आता का करत नाही तर हे शरीरालाच माहिती असं, हे मला पण माहिती नाही ॲक्च्युली. परंतु ह्या पार्टला वाचवण्यासाठी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये बरेच असे वाईट पेशी वगैरे असतात, त्याच्यावरती काही ना काही थर बसतात. म्हणजे थोडा वेळ झाला की त्यावरती थर बसतात आणि ते थर निघून जात नसतात. मग तो इन्फेक्शन असतो ना, त्या लावलेल्या पार्टला, म्हणजे त्या लावलेल्या किडनीवरती येतो आणि मग त्या इन्फेक्शनने ती लावलेली किडनीसुद्धा कधी कधी खराब होते आणि आपल्याला लगेच ताप येतो, सर्दी येतो. ह्या गोष्टी त्याच्यामुळेच होत असतात. कंटिन्यू म्हणजे बोलतात ना की एकदा किडनी ट्रान्सप्लांट झाल्याच्यानंतर त्याला सारखे तो आजारी का पडतो, तर ह्याच गोष्टीमध्ये पडतो, कारण त्याला काहीतरी इन्फेक्शन होत असतो. तर हा जो पार्ट लावला आहे आपण शरीरामध्ये ना, त्याला वाचवायचं असेल ना, त्यासाठी मेडिसिन असतात. तर ह्या मेडिसिनची पॉवर असते, म्हणजे 12 हर्ट्जची असते. तर आपण ज्यावेळी सकाळी आपण 8:30ला समजा एक गोळी घेतली, तर ती रिटर्न 8:30ला दुसऱ्या टायमिंगला घ्यायचीच आहे आपल्याला. जर आपण 12 तासाने जर काय टायमिंग चुकवला की मग त्याची पॉवर शक्ती असताना ते संपते. म्हणजे ते किटाणूशी लढण्याची त्याची ताकद संपते. त्याच्यानंतर मध्ये किटाणू पुन्हा त्या किडनीवरती परिणाम करतात आणि मग तिला फेल करण्यासाठी प्रवृत्त करतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या मेडिसिन असतात ना, त्या न चुकता तुम्ही खाणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि मी सुद्धा खातो, लाईफ टाईम खायचेच आहेत. आणि आजचा जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ आहे तो जर आवडला असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिव.